परिसरातील मारहाण प्रकरणातील पैलवान अफजल शेख व असलम शेख यांना अटकपूर्व जामीन मंजूर। खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा आरोपी अफजल पैलवान शेख आणि असलम पैलवान शेख यांना अटकपूर्व जामीन मंजूर। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी यातील फिर्यादी याच्यावर रात्री 11 वाजता त्याला अडवून अफजल शेख यानं बंदुकीचा धाक दाखवून आणि असलम शेख यानं डोक्यावर चॉपरनं वार करून जीवघेणा हल्ला केला आणि खुनाचा प्रयत्न केला आणि समद खान यांचा प्रचारक आहे या रागातून जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशा आरोपाचा गुन्हा आरोपी अफजल असीर शेख आणि असलम असीर शेख यांच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन इथं दाखल झाला होता। या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींनी जिल्हा न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज ॲडव्होकेट सतीश गुगळे यांच्यामार्फत सादर केले होते। या प्रकरणात ॲडव्होकेट सतीश गुगळे यांच्यामार्फत युक्तिवादावेळी राजकीय वैमनस्यातनं सदरची खोटी फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे। तसंच संपूर्ण प्रकरण हे खुनाचा प्रयत्न करणे या कक्षेत मोडत नाही। त्याचप्रमाणे घटनेवेळी संबंधित आरोपी हे घटनास्थळी होते असा सक्षम पुरावा सादर करण्यात आलेला नाही असा युक्तिवाद करून त्याचवेळी आरोपी यांच्या घरासमोरील उपलब्ध CCTV फुटेज पुरावा आणि घटनेवेळी आरोपींचे नेमके स्थान दाखवणारा पुरावा न्यायालयापुढे सादर करण्यात आला। प्रकरणामध्ये फिर्यादीतर्फे सादर डोक्यावरील गंभीर दुखापतीचे वैद्यकीय कागदपत्र कसे विश्वासपात्र नाहीत आणि कशा पद्धतीनं तयार केलेला खोटा पुरावा आहे असा युक्तिवाद ॲडव्होकेट सतीश गुगळे यांनी न्यायालयासमोर सादर केला। येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश क्रमांक 4 श्रीयुत केदार कुलकर्णी यांच्या न्यायालयानं उपलब्ध पुरावा, CCTV फुटेज, वैद्यकीय पुरावा आणि इतर राजकीय पार्श्वभूमी या सर्व बाबींचा सविस्तर विचार करून असलम असीर शेख आणि अफजल असीर शेख या दोन्ही आरोपींना नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। सदर प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींतर्फे ॲडव्होकेट सतीश गुगळे यांनी काम पाहिले। त्यांना ॲडव्होकेट चंद्रकांत भोसले, ॲडव्होकेट हर्षद तांगडे, ॲडव्होकेट अजित चोरमले, ॲडव्होकेट अक्षय गवारे, ॲडव्होकेट अभिषेक म्हस्के, ॲडव्होकेट कुलदीप खामगळ, ॲडव्होकेट अमन गायकवाड आणि ॲडव्होकेट जिसान शेख यांचं सहकार्य लाभलं। अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी अफजल असीर शेख आणि असलम असीर शेख व इतर अज्ञात यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला होता। मुकुंदनगर परिसरामधील एका फिर्यादीने जी तक्रार केलेली होती की 3 तारखेला रात्री त्याच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये त्या फिर्यादीच्या डोक्याला अफजल शेख यांनी पिस्तूल लावून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि असलम शेख यांनी चॉपरने त्याच्या डोक्यावर वार केले आणि वार करून त्याला जखमी केलं आणि त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, खून करण्याचा प्रयत्न केला, अशा स्वरूपाचा तो गुन्हा होता। त्या प्रकरणामध्ये आम्ही न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दोघांचाही दाखल केलेला होता। त्यामध्ये न्यायालयाने अफजल शेख यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करत दिलासा दिलेला होता। त्या प्रकरणाची अंतिम सुनावणी नक्कीच 2 दिवसापूर्वी पूर्ण झाली आणि त्यामध्ये न्यायालयाने या दोन्ही आरोपींना अटकपूर्व जामीन खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यामध्ये मंजूर केलेला आहे। त्यामध्ये मुख्य भाग असा होता की सरकार पक्षातर्फे आणि मूळ फिर्यादीतर्फे या प्रकरणामध्ये जे पुरावे सादर करण्यात आलेले होते आणि त्याद्वारे जखमीचे जे काही सर्टिफिकेट आहे ते गंभीर दुखापत त्याच्या डोक्याला झालेली आहे, गंभीर दुखापतीचं ते सर्टिफिकेट आहे आणि अशा प्रकारे हा नक्कीच जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला अशा प्रकारे त्यांनी पुरावे आणि युक्तिवाद न्यायालयासमोर सादर केलेला होता। परंतु या प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे घटनेच्या वेळी अफजल असीर शेख आणि असलम असीर शेख हे दोघेही बंधू त्यांच्या घराच्या समोर त्या परिसरामध्येच घटनेच्या वेळी ते होते, ते कुठेही घटनास्थळी नव्हते आणि घटनास्थळी होते तर तसं दाखवणारा कोणताही पूरक असा पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नाही। अशा स्वरूपाचा युक्तिवाद आम्ही न्यायालयासमोर केला। प्रकरण हे जे ते 307च्या कक्षेमध्ये मोडत नाही, अटेम्प्ट टू मर्डरच्या कक्षेमध्ये मोडत नाही आणि केवळ राजकीय गैरफायदा घेण्याच्या उद्देशातून ही कंप्लेंट दाखल करण्यात आलेली, पॉलिटिकल ॲनिमॉसिटी, पॉलिटिकल इनमिटी या अँगलने हे प्रकरण जे ते दाखल करण्यात आलेलं आहे आणि जाणून बुजून आरोपींना या प्रकरणामध्ये अडकवण्यात आलेलं आहे। अशा स्वरूपाचा युक्तिवाद जो न्यायालयासमोर करण्यात आला, न्यायालयाने तो ग्राह्य धरला। प्रकरणामध्ये उपलब्ध असलेलं फुटेज, आम्ही सादर केलेले पुरावे, घटनास्थळी असलेले पुरावे आणि हे जे आरोपी ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी असलेल्या शाळेच्या समोरचं फुटेज या सर्व बाबींची मागणी आम्ही न्यायालयापुढे केली। सर्व बाबींचं अवलोकन करून त्या अनुषंगाने न्यायालयाने दोन्ही आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केले।